नमस्कार मंडळी. आज आपण आप्पे पात्रात पार्लेजी बिस्किट टाकून मस्त मऊ लुसलुशीत असा चहा बरोबर खाण्यासाठी किंवा असंच खाण्यासाठी पदार्थ बनवणार आहोत, जे बनवायला अगदी सोपं आहे. काही मिनिटातच बनवून तयार होतं आणि छोटे लहान मुलांना तर हे भरपूर प्रचंड आवडणार आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे पार्लेजी बिस्किट घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही बिस्किट घेऊ शकता. बिस्किटाची काही असं पार्लेजीच घ्यायचं आहे असं काही नाहीये. मी इथे पार्लेजीचा जे मोठा पुडा असतो ₹10 वाला ते घेतलेला आहे. अगदी एकाच पुड्याने मी आजची ही रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला जास्तीचं बनवायचं असेल तर जास्त बिस्किटांचा वापर केला तरीही चालेल, म्हणजे 2-3 पुडे जरी बिस्किटाचे घेतले तरीही चालेल, काही हरकत नाहीये. इथे आपण सर्वात आधी बिस्किटांचं थोडंसं असं तुकडे करून घेऊया, कारण आपण हे बिस्किट मिक्सरच्या भांड्यात ॲड करून याची छान अशी पावडर बनवून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये छान याची पावडर व्हावी म्हणून आपण याला आधी असं छान असं थोडेसे तुकडे करून घेऊया. हो मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. बिस्किटाला मी छान इथे थोडं असं तोडून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला बारीक अशी पूड मिक्सरच्या भांड्याची याची करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी पावडर करून घ्यायची आहे, जराही याच्यात जाड मोठं असं राहायला नको. तर इथे पूर्ण बारीक अशी मी पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे बिस्किटाची पावडर एका बाउलमध्ये इथे काढून घेऊया. मिक्सिंग बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यात 1 वाटीभर इतकं दूध घेतलेलं आहे मी. थोडं करत आपल्याला दूध याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान अशी याची जाडसर अशी आपल्याला याची पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. खूप पातळसुद्धा नको आणि खूप घट्टसुद्धा नको. एक मध्यम सरसरीत अशी आपल्याला याची पेस्ट इथे बनवून तयार करून घ्यायची आहे. म्हणून आपण थोडं करत याच्यात दूध ॲड करून घेणार आहोत. एकत्र तुम्ही टाकू नका, म्हणजे खूप पातळसुद्धा हे बॅटर होऊ शकतं. तर इथे तुम्ही बघू शकता जे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे अशी असली पाहिजे. आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर माझ्याकडे इथे हे कंपाऊंडचं चॉकलेट होतं, मीडियम चॉकलेट आहे ते घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे जर डार्क चॉकलेट असलं ते घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. याचे आपण छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. तर हे चॉकलेटचा काय वापर करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. याच्या आधी आपण छोटे असे तुकडे करून घेऊया, जसे तुम्हाला हवे असेल, छोटे किंवा मोठे. तर मी इथे मध्यम आकाराचे तुम्ही बघू शकता तुकडे करून घेतलेले आहे. हे चॉकलेटचे तुकडे आपण एका बाजूला ठेवून घेऊया. आता त्याच मिक्सिंग बाउलमध्ये आपण अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर आणि अगदी चिमूटभर इतकं बेकिंग सोडा, म्हणजे खाण्याचा सोडा जे नेहमी आपण घरी वापरतो ते वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पार्लेजीची जी चव आहे ते येऊ नये म्हणून मी अर्धा चमचा इतकं कोको पावडर याच्यात ॲड करून घेतलेला आहे. कोको पावडर जर तुमच्याकडे नसेल तर जी कॉफी असते, आपली इन्स्टंट कॉफी असते, ते आपण 1 पाउच याच्यात टाकलं, म्हणजे एक अर्धा चमचा जरी टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाहीये. याने काय होतं, जे पार्लेजीची चव आहे ते येणार नाही, म्हणून आपण ह्याच्यात हे पावडर टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर अगदी तयार आहे. इथे मी अप्पे पॅन घेतलेला आहे. आता हे अप्पे पॅन नॉनस्टिकी आहे म्हणून याच्यावर मी तूप किंवा तेल किंवा तुम्ही बटर काहीही तुमच्या जर कडे असेल तर ते तुम्ही लावू शकता. मी लावत नाहीये कारण हे नॉनस्टिकी आहे, असंच निघतं, काहीही चिटकत नाहीये म्हणून. जर तुमच्याकडे ते आपलं लोखंडी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आता 1-1 चमचा अर्धा आपण भरून घेतलेला आहे सर्वात आधी. त्यानंतर जे चॉकलेटचे आपण तुकडे करून घेतलेले होते ते आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. त्यानंतर अर्धा पुन्हा चमचा आपण ह्याच्यावर बॅटर टाकणार आहोत. हो मंडळी, तुम्हाला कळलंच असेल की आज आपण आप्पे पात्रात छोटे असे मिनी केक बनवून तयार करणार आहोत, जे इन्स्टंट बनवून तयार होतात. याच्यात असे आपण थोडे चॉकलेट ॲड केले ना, ते मुलांना खूप जास्त आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात. मुलांना खूप जास्त आवडतात, म्हणून मी याच्यात थोडे असे चॉकलेट याच्यात ॲड करून घेतलेले आहे. खाताना त्याची चवसुद्धा खूप भारी येते. आता पूर्ण बॅटर आपण ह्याच्यात भरून घेतलेलं आहे. 5 मिनिटं आधी तवा थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर अप्पे पॅन ह्याच्यावर ठेवायचं, झाकण लावायचं आणि 20 ते 25 मिनिटं अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे कुक करून घ्यायचं आहे. मध्ये एकदा तुम्ही 10 मिनिटानंतर चेक करू शकता. त्यानंतर 10 मिनिटामध्ये एकदा चेक करून झालं की पुन्हा 10 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवायचं, अगदी 20 ते 25 मिनिटं.
म्हणजे आपलं हे आप्पे केक बनवून तयार होतात. तुम्ही इथे छोटीशी मी इथे पिन घेऊन चेक करून घेतलेलं आहे. जराही कच्चा नाही आहे. जे टूथपिक आहे ते अगदी क्लीन निघालेली आहे. म्हणजे आपले जे आप्पे केक आहे ते मस्त खुशखुशीत ते बनवून तयार झालेले आहे. 20 मिनिटाचा वेळ लागलेला आहे मंडळी याला. आता याच पद्धतीने पूर्ण आप्पे मी बनवून तयार करून घेते आणि याला थोडंसं थंड केलं की लगेचच सर्व्ह करायचं. मस्त आपले हे आप्पे पॅनमध्ये मिनी केक बनवून तयार होतात किंवा तुम्ही आप्पे केकसुद्धा याला म्हणू शकता. खूप भारी लागतात. खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. पटकन बनवून तयार होतात. अगदी मऊ लुसलुशीत आणि पटकन बनवून तयार होणारे हे आप्पे पात्रातले आप्पे केक. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता दिसायला मस्त छान आहे, मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला आता एक तोडून सुद्धा दाखवते. तर जेव्हाही तुम्हाला खायचं असेल किंवा मुलांना डब्यात सुद्धा द्यायला हे अगदी पटकन बनवून तयार होतात. तुम्ही 1-2 दिवस आधी सुद्धा बनवून ठेवू शकता. हे जे केक आहे हे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा याला हवाबंद डब्यात किंवा हवा एअर पॅक जे आपल्या झिपलॉक बॅग असतात त्याच्यामध्ये ठेवलं तरीही आरामात स्टोअर होऊ शकतं 3 दिवस. खूप भारी लागतात, अजिबात खराब होत नाही. मुलांना संध्याकाळच्या वेळेत द्यायला किंवा डब्यात द्यायला सुद्धा खूप उपयोगी आहे. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.